दिवस सामने लोणावळा असोसिएशन अंतर्गत तुम्हाला मॅचेस बघायला मिळाल्या आणि आपण पाहतोय की पहिल्या रात्रीमध्ये ओपन ग्रामीण हा तुम्ही पाहत आहात अटाली कल्याण मधून एक संघ तुम्हाला आज बघायला मिळाला. मोस्ट ऑफ तरी या असोसिएशन अंतर्गत संघ तुम्ही बघितले. त्यानंतर पीटीसी मधला एक संघ आज तुम्ही बघितला आजच्या या रात्रीमध्ये धनेश 11 कुकसे. परंतु शेवटचा सामना गावदेवी पिसेच्या विरोधात जय झोटिंग देवरुंग या दोन संघादरम्यान सलामीवीर मैदानामध्ये आदित्य आणि त्याच्या सोबतीला विनय. हा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे अशी नोंद असू द्या. गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक गोडे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं पावर प्लेचं घेऊन मार्गस. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल सामना करेल बॅटर आदित्य. पहिला चेंडू यावेळेला ऑप्शनच्या बाहेर होता, ड्राईव्ह करण्यात आला. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क होत असताना आदित्य शेलार. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतो. आज इकॉनॉमिकल गोलंदाजी ऋतिक गोडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. ओ यावेळेला स्वीप, चांगला फटका. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त गॅप शोधला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनयच्या बॅट मधून येतोय चौकार. गुड शॉट फ्रॉम बॅटर विनय. पहिला चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विनयला चांगली स्टार्ट प्रत्येकी मॅच मध्ये मिळाले, परंतु मोठ्या डावामध्ये त्याला रूपांतरण करता आलं नाहीये. परंतु ह्या सामन्यामध्ये तो विचार करत असेल की एक मोठा डाव त्याच्या बॅट मधून खेळणं गरजेचं, कारण अत्यंत महत्वपूर्ण लढत. जो जिंकणार तो क्वालिफाईड होणार आहे. ट्रॉफीज पात्र ही लढाई तुम्हाला बघायला मिळेल. पहिला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणारा कोणता ठरणार, देवरुंग की पिसे? पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉटमहँडचा वापर करायचा होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. बिहाइंड विकेट हाही चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु इथे वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. आणि ह्या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 6. ह्या आकड्यावर संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय. कमालीचा आज प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळाला. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला पहिल्याच रात्रीमध्ये आणि पहिल्याच दिवसामध्ये सुद्धा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगला एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला फलंदाजांमध्ये तालमेल दिसून आला नाहीये आणि खेळाडू होतोय धावबाद. आदित्य शेलारला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का पीसे संघाला. कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली. असं म्हटलं जातं की नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड, आणि ते म्हणावं लागेल की नेव्हर टेक अ रन ऑन मिसफील्ड. ही बघा बॅकअपला फिल्डर गेला, परंतु ही धाव होऊ शकली असती. विनय वेगानं पोहोचला होता, परंतु आदित्य आणि विनय मध्ये समन्वय पाहायला मिळाला नाही. 7 धावा धावफलकावरती. परंतु यावेळेला रिव्ह्यू घेण्यात आलेला एक्झॅक्टली कोणता बॅटर आउट आहे ते पाहण्यासाठी. विनय आउट आहे की आदित्य आउट आहे ते आता इथे बघितलं जाणार. येस, आपण पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. येस, आदित्य यावेळेला आउट आहे, कारण विनय जवळजवळ नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला होता. निराश पावलांनी आदित्यला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यात तो खूप चांगला खेळला होता. फुल टॉस बॉल. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऋतिक प्रत्येकी मॅच मध्ये इकॉनॉमिकल राहिलाय. सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, परंतु यावेळेला फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाही बॅटरला. शेवटच्या बॉलवर आली एक सिंगल आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
चांगली सुरुवात गोलंदाजासाठी म्हणावी लागेल, कारण अंडर 10 10 पेक्षा कमी धावा खर्च केल्या आणि एक गडी खरं तर धावबादच्या स्वरूपामध्ये मिळाला. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी आकाश पाटील, आकाश सिनियर. फार मोठ्या प्रमाणात सध्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत, परंतु हे लक्षा चषक श्यामशेठ दलवी एक भरपूर मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रामधील, नामवंत बैलगाडा मालक. परंतु आज आपण बघतोय की क्रीडा प्रेमी आहेत, खेळाप्रती त्यांचं प्रेम आहे. आज बैलगाडा क्षेत्रापासून थोडस बाजूला होऊन क्रिकेटकडे आणि क्रिकेटची स्पर्धा त्यांनी आयोजित केली. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि एक मोठी सफलता प्राप्त केली आहे. आकाश सिनियरला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर विकेट. साहिल पाटील बाद. पारितोषिक देखील आलेला आहे, आपण पाहतोय कपिल पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे आणि ते जमा सुद्धा झालेले आहेत आणि पहिल्याच बॉलवर आकाशनं विकेट सुद्धा मिळवली आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. डे फॉर्मॅट मध्ये तुम्हाला असोसिएशन आमने लोणाड परिसरामध्ये संघ पाहायला मिळतील आणि उद्याचा नाईट फॉर्मॅट त्याही मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला, या बॉलवर जर आता विकेट घेतली तर आकाशला 500 रुपयांचं प्राइज दिलं जाणार. कपिल पाटील यांच्याकडून ते पारितोषिक आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका होता. घरंगळत बॉल येतो लॉंगॉनला, वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती आला आणि मिळेल त्या दरम्यान एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 9 धावा. स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस, परंतु रात्रीमध्ये रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला उद्या नाईट मधील पहिली मॅच बघायला मिळेल. आई गावदेवी नांदकरच्या विरुद्ध श्री गणेश भरोडी अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर सोनू आई वडोनवगरच्या विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. वन मोर बिग मॅच. पूल करण्याचा प्रयत्न होता, हा पंप झॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. उद्या चौथा एरबा मानकोलीच्या विरुद्ध मेहर 11 बापगाव. आई गावदेवी बालकुमच्या विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाडा असा सामना तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये बघायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, ऑन साइडला पूल करण्यात आलेला आहे. बॉटमॅनचा खूप चांगला वापर, बॉल करतोय हवाई सफळ. मिड विकेटच्या बाहेर षटकार. Great shot, superb timing behind the stroke and ball is going out of the park. विनय on fire. षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. ह्याच फलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. फोर आर्म्स मध्ये त्याच्या पॉवर आहे, मनगटी फटके तो सातत्याने खेळत असतो. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. हो, इथे आपण पाहतोय जोरदार अपील करण्यात आली आहे, परंतु इथे एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा येतो अंपायरचा. सलगच्या 2 सिक्सरना फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आणि सलग 2 षटकार. बॅटर कोणताही असो, सुधाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइस त्या बॅटरला दिलं जाणार. आज त्यांच्या सुकन्येचा वाढदिवस, प्रियांशीचा वाढदिवस, आणि त्या निमित्ताने सर्व बक्षिसं लावली जात आहेत. यॉर्कर लेंथ होता. यावेळेला चांगला बॉल बघायला मिळाला, चांगला पलटवार त्या ठिकाणी आपण पाहतोय आकाश सिनियरच्या माध्यमातून. स्कोर आता थांबलेला आहे, तुम्ही पाहताय धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 16 धावा. 2 षटकांचा खेळ यावेळेला समाप्त. आफ्टर 2 overs 16 रन्स ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. पॉवर प्ले यावेळेला समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न, कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण बघितलं की शेवटचा बॉल सुद्धा डॉट आला. षटकारानंतर थोडस थांबवण्यामध्ये यशस्वी ठरला. आता स्ट्राइक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा विनय आणि पियुष पाटील ही जोडी तुम्ही पाहतायत. पियुषनं मागच्या सामन्यामध्ये ॲज अ बॉलर खूप चांगली भूमिका गावदेवी पीसे संघासाठी बजावली, परंतु आता इथे विथ द बॅट तो चांगला खेळणार का?
परंतु तो दुसरा पियुष होता. 16 धावा. सेकंड ओव्हर मध्ये 8 रन्स आले बघा. एक धाव पळून पूर्ण केली, एक लेग बाय झाले आणि एक षटकार आला. फर्स्ट बॉलवर साहिल आउट झाला, त्यानंतर सिंगल आली पियुषच्या बॅटमधून, त्यानंतर डॉट बॉल आला विनयच्या विरुद्ध, तो तिसरा बॉल होता. चौथ्या बॉलवर षटकार आला, पाचव्या बॉलवर लेग बाय चिरण आणि 6वा डॉट. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना ओमकार गोडे, गोड स्वभावाचा हा गोलंदाज, परंतु तिखट मारा त्याच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळाला. ओमकार गोडे गोलंदाजी करत असताना समोर विनय पाटील, एक चौकार एक षटकार त्याच्या डावामध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालाय. यावेळेला हवेमध्ये बॉल मिसटायमिंग आहे, भरपूर उंच उडालाय, परंतु मिड विकेटचा फिल्डर पोहोचणार का? आणि पोहोचलाय डाऊन दी बॉल. आकाश पाटीलनं पकडलाय झेल. समाप्त होतोय विनय पाटीलचा खेळ. बिग विकेट, बडी मछली अब जाल में फंसी हुई. मोठा धक्का लागतोय पीसे संघाला. ग्रेट कॅच. काय झेल पकडला यावेळेला आपण पाहतोय. भरपूर उंच बॉल उडाला होता अंडर फ्लड लाईट्स. रात्रीच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नाहीयेत, परंतु हाय प्रोफाईल प्लेयर त्याचं स्टँडर्ड क्रिकेट यावेळेला दाखवत असताना आकाशनं तो झेल पकडला. तिसरा धक्का या ठिकाणी लागलेला. 16 धावा धावफलकावरती असताना नवीन फलंदाज मानव म्हात्रे मैदानामध्ये एंटर होतोय. असं वाटलं होतं की विनय या मॅच मध्ये एक मॅच विनिंग नॉक तो साकारणार, कारण एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला होता. मानव म्हात्रे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. गोलंदाजी करतोय ओमकार गोडे, त्याला सफलता मिळाली आहे. प्लेड ऑन, वन मोर विकेट. धक्के पे धक्का दे धक्का. आणखी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. ओमकार गोडेने जिंकलेत 500 रुपये. आणि टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. देवरुंग संघ मैदानात खेळतोय. रात्र किती होऊ द्या, आमच्या गावचा संघ मैदानात आहे आणि गावचे सपोर्टर सामना कुठेही असू द्या, देवरुंगचे पाठीराखे प्रचंड प्रमाणात मैदानावर येत असतात आणि आपल्या संघाला एनकरेज करत असतात, उत्साहित करत असतात. आणि आपण पाहतोय यावेळेला घरच्याच मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये जय जोटिंग देवरुंग संघाची कमाल पाहायला मिळाली आहे. गावदेवी पिसे संघासमोर सध्या तरी या डावामध्ये जबरदस्त बाउन्स बॅक. करण दळवी यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज मिळालं ओमकार गोडेला. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्यात आलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा, परंतु बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता. भावेशच्या बॅटमधून चौकार बघायला मिळाला. भावेशनं पहिल्या सामन्यामध्ये ओपनिंग केली होती, परंतु भावेशचा हा क्रमांक मी म्हणेल योग्य आहे. ऍज अ फिनिशर म्हणून भावेश शेलारला आपण अनेकदा मैदानामध्ये बघितलेला आहे. ओमकार गोलंदाजी करत असताना त्याच्या विरोधात चौकार तुम्हाला बघायला मिळाला. भावेश समोर हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु कंट्रोल नव्हता या फटक्यामध्ये. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात आणि 2 धावा ह्या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती 22 धावा.
षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ 50च्या दिशेनं वाटचाल नक्की केली जाणार, कारण पीसीए संघामध्ये चांगलं बॉलिंग युनिट आहे, चांगला अटॅक आहे. त्यांना माहिती आहे की 50 धावांपर्यंत आपण पोहोचलो तर या मॅच मध्ये आपण परीक्षा घेऊ शकतो देवरुंगकरांची. यावेळेला फुल टॉस बॉल शेवटच्या क्षणाला आपण बघितलं तर बॅट बॉलवरती आणली, फक्त फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला बॉल पुन्हा मैदानी सहाय्यानं पाठवला आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वर. चांगलं षटक हे राहिलं, कारण या ओव्हरमध्ये देखील 8 धावा आल्या. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नव्हती ओमकार गोडेच्या विरोधात. पहिला डॉट आला, त्यानंतर लगातारचे 2 विकेट्स आले, परंतु एक चौकार भावेशनं लगावला आणि डबल 2 वेळा त्याने पूर्ण केल्या. ओव्हरऑल आपण पाहतोय 8च्या सरासरीनं आता धावा जोडण्याचा प्रयत्न. 24 धावा 3 षटकांच्या अखेरीस तुम्हाला बघायला मिळाल्यात. ड्रिंक्स इंटरवल 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतायत मैदानामध्ये पाण्यासाठी ब्रेक असेल आणि पाणी के साथ तो कहानी भी जरूर रहेगी, कारण इथून आता नक्कीच हेड कोच कॅप्टनने संदेश पाठवले असतील फलंदाजांना की इथून पुढे काय करायचंय. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील मेसेज पाठवला असणार. त्यांचा हेड कोच मैदानामध्ये जाणार, त्यांचा 12th मॅन आणि टीम मॅनेजमेंट आता इथून पुढे काय गेम प्लॅन करायचं आहे ते आता इथून आपल्याला बघायला मिळणार. एक स्ट्रॅटेजी आखण्यासाठी सुद्धा ही वेळ असते. उद्याचा लॉर्ड्स तुमच्या समोर पहिला सामना उद्याच्या रात्रीमधील तो पहिला सामना असेल. आई गावदेवी स्पोर्ट नांदकरच्या विरुद्ध श्री गणेश भरोडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सोनोई वडूनवरच्या विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव, चौथा एरबा मानकोलीच्या विरुद्ध मेहर 11 बापगाव आणि गावदेवी बालकुमच्या विरुद्ध नक्षत्र 11 चौधरपाडा. अशा उद्याच्या रजनीमधील लढती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं प्राइज सुधाकर पाटील यांच्याच वतीने लावण्यात आलेला आहे. परंतु आता या 2 ओव्हर्स मध्ये किमान 3 षटकार जास्त आले तरी चालतील, परंतु कमीत कमी 3 तरी शोधावे लागतील 50च्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी. तेव्हा या मॅचला मजा येणार आहे. आपण जी स्पर्धा पाहतात लक्ष्य 77-21 चषक 2025 जयजोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित क्रिकेटचा बिग शो दिवस रात्र स्वरूपाची क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव देवरुंग पाडा या ठिकाणी रंगत असणारी ही भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली आहे. आजच आपण बघितलं की ओपनिंग सेरेमनीला सन्माननीय जगनशेठ पाटील सरपंच साहेब बिताडे किरवलीचे आणि त्यांच्या सोबतच श्यामशेठ दलवे असतील, वाकडे साहेब असतील, अन्य आमची मंडळी होती आणि त्यांनीच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळेला अनाउन्समेंट केली की येणाऱ्या कालामध्ये परमनंट फ्लड लाईट्स या मैदानावर लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. हॅट्रिक साठी 500 रुपयांचं प्राइज. गोलंदाज सज्ज होतोय आकाश पाटील. लेन बॉल होता, यावेळेला कीपर कडनं थोडीशी मिस्टेक झाली, परंतु इथे येतोय डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पियुषचा. कपिल पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. आकाश साठी ते पारितोषिक दिलं जात आहे. 24 धावा धावफलकावरती स्थिर आकाश कंटिन्यू गोलंदाजी करत असताना कॅप्टन त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवलेला आहे. यावेळेला शफदोन खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर यस्त्यांच्या मध्ये सापडलेला आहे. विकेट मिळेल आकाश सिनियरला. फलंदाज होणार बाद. पियुषच्या खेळीचा होतोय अंत. मोठा धक्का पीसीए संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर पियुषचा ऑप्शनच्या बाहेर आला सुरुवातीला, त्यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा बरोबर मिडल स्टिक समोर तो सापडला. गोलंदाजाचा वेग भन्नाट होता. इन स्विंगर आकाश सिनियरचा तुम्हाला बघायला मिळाला. लेग बिपोरच्या माध्यमातून खेळाडू बाद झाला आणि हा 5वा धक्का लागला. धावसंख्या 24 असताना टीम गावदेवी पीसीएला
नवीन फलंदाज जय शेलार आता मैदानामध्ये सामना करेल आकाश सिनियरचा. यावेळेला हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होतो. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राइव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. झपाटला अक्षरशः कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आय थिंक ओमकार तिथे होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. बरेचसे सिनियर क्रिकेटर युवा क्रिकेटर आपण पाहतोय सध्या जय जोटिंग देवरुंग संघामध्ये बघायला मिळालेत. हरीश सारखा सिनियर खेळाडू, बलवंत सारखा सिनियर खेळाडू तुम्ही पाहतात अजूनही मैदानामध्ये तुम्हाला चांगला खेळ करताना दिसलाय. यावेळेला बचावात्मक फटका खेळावा लागला आणि इथे पहा धावबाची संधी होती परंतु एक धाव क्विक पूर्ण करण्यात आली. थोडीशी रिस्की सिंगल होती परंतु धाव घेणं महत्वाची होती कारण इथून धावा येणं गरजेचे आहेत. धावा कशाही होत. चांगला बॉल होता. इन स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला होता आणि थोडासा डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न येतो फलंदाजाचा आणि त्या दरम्यान सिंगल तिथे कंप्लीट करण्यात आली. आकाशचा बॉल जय समोर स्विंग अँड मिस फाईन बॉल. चांगला फाईन टप्पा केला आणि फाईन बॉल तुम्हाला बघायला मिळाला. जसं आपण पाहतोय की BCCI ला आता फाइंड ऑफ द इयर क्रिकेटर ऑफ द इयर असा अवॉर्ड आपण बघितलं तर खेळाडू मिळाला तो आयुष म्हात्रेला. आपल्या आगरी समाजाचा खेळाडू तो BCCIच्या नजरेमध्ये आता चांगला चाललेला आहे. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वसई विरार विभागामधून तो खेळाडू बिलॉंग करतो आणि मुंबईचं त्यानं या वर्षीचं डोमेस्टिक क्रिकेट गाजवलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असेल, विजय हजारे ट्रॉफी असेल, रणजी ट्रॉफी असेल, इराणी कप असेल, आयुष म्हात्रे चमकला आणि आजच हेडलाईन आली होती की BCCIच्या नजरेमध्ये सर्वात ठळक असणारा खेळाडू तो आयुष म्हात्रे ठरलाय मुंबईचा आणि आपल्या आगरी समाजासाठी ती अभिमानाची गोष्ट. हा चेंडू थोडासा खाली राहणार होता. इथे धाव मिळणार का प्रयत्न तर सुरू केला आणि अखेर धाव त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 22च्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 28 वर 28 रन्स. सध्या क्रिकेटला आपण पाहतो की सुरुवातीला लेदर बॉल जो क्रिकेट खेळणार त्याच्यासाठीच करिअर होतं परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर आलेला आहे. ISPL सारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आहे की जिथे अनेक टेनिस क्रिकेटर्सचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांचं आयुष्य घडलं. म्हणून तुम्ही मेहनत करा. तुम्हाला जेव्हा कधी बघा सुरुवात प्रत्येकाची शून्यातून होत असते आणि तसंही म्हटलं जातं ना की देवानं प्रत्येकाला हिरा म्हणूनच जन्माला घातलेला आहे परंतु त्याच्यामध्ये ती हिंमत पाहिजे कारण जो घासणार तोच चमकणार. प्रत्येकाला घासावं लागेल. घनाचे घाव सोसावे लागतील. मोठे देसाईचा प्रेम देवकर तुम्ही बघितला तोही भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघामधून खेळताना दिसला. म्हणजे आपल्या आगरी समाजातील आता अनेक क्रिकेटर पुढे जात आहेत. मला वाटतं की डोंबिवलीमधील आणखी एक खेळाडू कोणीतरी सिलेक्ट झालेला आहे. तो नाव आमच्यापर्यंत पोहोचला नाही. पाटील आहे रणजी क्रिकेटसाठी. धावसंख्या तुम्ही पाहतात 28 आणि कोण विसरणार डिसेबल अर्थातच हँडिकॅप जे खेळाडू असतात त्यांच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये डोंबिवलीचा रवींद्र संते आणि भिवंडी अंजूरचा आकाश पाटील. आता सध्या ते श्रीलंका टूरला असतील. हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कल्याणचा कल्पेश गायकर. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 29. म्हणजे कोण सांगतोय की आपला आगरी समाज मागे आहे. सर्व क्षेत्रामध्ये हा समाज ताट मानेनं उभा आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. जय समोर विथ द स्विंग. ग्रेट शॉट. बाहेर वळत होता बॉल. रिव्हर्स स्वीप केला आणि बॉलला पाठवलं तळमॅनच्या बाहेर. चौकार. काय फटका होता बघितलं की लेफ्ट आर्मर समोर आहे. बाहेरच्या दिशेने बॉल काढतोय आणि त्याच्या स्विंगचा वापर केला. जय शेलार चतुर खेळाडू आहे. बॉलच्या मेरिटवर तो खेळत असतो आणि तो चौकार प्राप्त त्याने केला. संघाची धावसंख्या 33. अंतिम षटक
आकाश सिनियरनं कम्मालीचा बॉलिंग स्पेल समाप्त केला. 2 ओव्हर्समध्ये 10 रन्स खर्च केले आणि 2 विकेट सुद्धा त्याला मिळाल्या. या लास्ट ओव्हरमध्ये आकाश ज्युनियर तुम्हाला पाहायला मिळेल. सोडून दिला बॉल, खूप जास्त ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होणार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 34 रन्स. 40 प्लस जावंच लागेल फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. समोर पुन्हा एकदा जय शेलार, एक चौकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. बंधूंची जोडी आहे सध्या मैदानावर. जय समोर एक्स्ट्रा बाउन्स, रायझिंग होणारा सरप्राइझिंग हा बॉल तुम्हाला बघायला मिळाला आणि गोलंदाज खुश असेल कारण एवढा पुढून आपण बघितला तर तेवढा मागे नव्हता बॉल. शॉट ऑफ गुड लेंथ होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आणि तिथून एक बाउन्स घेणारा बॉल, टेक ऑफ करणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा पलटवार चौकारानंतर आकाश ज्युनियरचा पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला वजन ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु येथे पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कीपर कडनं झाली मिस्टेक. बॉल कलेक्ट करता आला नाही आणि 2 धावा तिथे मिळाल्या. जय शेलारला मिळालं जीवनदान आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 वर. 36 रन्स ऑन द बोर्ड. पीसीए संघाकडे बॉलिंग युनिट, बॉलिंग अटॅक चांगला आहे. आपण चर्चा करतो ना की 40 प्लस धावा बनवल्या तर ते चॅलेंज देऊ शकतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा परंतु या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय आणि मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने ही धाव. धावसंख्या धावफलकावरती 37 रन आणि शेवटचे आता आपण पाहतोय की 2 चेंडू शिल्लक आहे त्या डावामधील. एखादा मोठा फटका इथून भावेशला शोधावा लागणार आहे आणि जय जोटिंग देवरुंग संघाचा कॅप्टन विचार करत असेल, पाठीराखी विचार करत असतील की इथून हे 2 बॉल हरकत नाही, 2 बॉलला 2 रन्स गेल्या तरी चालतील परंतु मोठा फटका नको, एक्स्ट्राच्या रन्स नको. आणि इथे उसळी देण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर होता आणि इथे मिळाली विकेट. भावेशला मैदान सोडावं लागणार. धक्का लागेल पीसीए संघाला. भावेश शेलार बाद. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सला कनेक्ट करता आलं नव्हतं. हे पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये. हाफ ट्रॅकर होता परंतु पोझिशन बॅटरनं चांगली घेतली, स्वतःला सेट केलं होतं परंतु इतका बाउन्स आणि वेग होता आकाश ज्युनियरच्या बॉल मध्ये की त्या वेगाला सामोरे जाता आलं नाही. अंतिम बॉल. नरेश शेलार आता मैदानामध्ये एंटर होतोय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. 37 धावा स्थिर आहे धावफलकावरती. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. श्यामशेठ दलवी, करण दळवी आणि जय जोटिंग देवरुंगच्या वतीनं ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. लक्षा चषक, लक्ष 77-21. बैलगाडा मालक, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मान्य श्याम दलवी यांचे आज स्पर्धा आजच्या दिवशी भरवण्यात आले आणि सलग 4 ते 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल डे नाईट स्वरूपामध्ये. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना आकाश ज्युनियर. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती देखील आली आहे विकेट. मला वाटतं बेल्स घेऊन गेलाय की काय हा चेंडू, बघूया आपण रिप्ले मध्ये. बेल्स ऑफ झालेले आहेत. विकेट मिळाली आहे शेवटच्या चेंडूवर सुद्धा आणि धावा 37. हे पाहू शकता बेल्स उडवत असताना तो चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. लगातार 2 विकेट्स आकाश ज्युनियरने घेतले शेवटच्या 2 बॉलवर. 37 धावा धावफलकावरती आणि कबीर दलवी उपस्थित स्थानापन्न व्हावं. लगातार 2 विकेट्स आणि 37 धावा 5 ओव्हर्स मध्ये बनवता आल्या. 38चं लक्ष जय जोटिंग देवरुंग संघासमोर सेट करण्यात आलेलं आहे. आजच्या रात्रीमधून कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये? लक्षा 77-21 चषकाचा पहिला सेमीफायनलिस्ट कोण ठरणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल या स्पर्धेचे मॉनिटर कॉमेंटेटर मिस्टर भागेश म्हात्रे यांच्या आवाजामध्ये. परंतु मला या स्पर्धेचा भाग होण्याची संधी दिली. मी सर्व सन्माननीय आमच्या आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि जय जोटिंग देवरुंग संघाचे आम्ही आभार मानतो, भागेश म्हात्रेचे आभार मानतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतोय. गुड बाय.
एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत ज्यांनी आजच्या या रात्रीच्या खेळामध्ये ज्याने आपला आवाज दिला. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो की जून अंदुरकीमधून फक्त गायन क्षेत्रामध्ये तुम्ही सोनाली भोईर यांचा आवाज ऐकला, परंतु जून अंदुरकीचा हा आवाज समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत असता असे आमचे जिवलग मित्र समीरजी ठाकरे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मी व्यासपीठावरतून विनंती करतोय कबीरजी दळवी साहेब की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करावा. मैत्री जपत आलेला आहे समीर आणि त्यांचा एक केक शॉप सुद्धा आहे. मित्रांनो उद्या ज्या चिमुकलीचा खरं तर आज ज्या चिमुकलीचा बर्थडे आहे, जर तुम्हाला मोठा केक डिझाईन केक जर हवा असेल तर समीर ठाकरेशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला चांगला केक ते प्रोव्हाइड करतील. तेवढेच चांगले समालोचक आणि तेवढेच चांगले खरं तर स्वाभाविक स्वभावाचे नेतृत्व आहेत, कर्तृत्व आहेत आणि मैदानाच्या आतमध्येचा चालू असलेला खेळ त्याने आपल्या आवाजामध्ये रंगवला. अर्थात आजच्या या रात्रीमध्ये जे आपल्यापासून निरोप घेतात समीरजी ठाकरे सर धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा आवाज दिलात. तुमचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणाने स्वागत. अमनेगावचे तेजस पाटील यांच्याकडनं पारितोषिक बलवंत याच्यासाठी की लागोपाठच्या 3 बाउंड्री किंवा 3 सिक्सरसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. अडतीस धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. प्रथमतः बॅटिंग करून आई गावदेवी पिसे संघाने ते टार्गेट जय झोटिंग देवरुंग टीम समोर ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये आई गावदेवी पिसे खूप चांगल्या प्रकारे खेळली. जय महाराष्ट्र धामणगाव संघाला पराभवाचा धक्का देत असताना त्यांची फिल्डिंग तुम्ही दर्जेदार बघितली. खरं तर पहिली मॅच जेव्हा धामणगाव समोर पिसे संघ खेळत होता ना तेव्हा आम्ही डोळ्यासमोर त्यांची क्षेत्ररक्षणाची खरं तर सुंदर कामगिरी पाहिली आहे. एकही झेल त्यांच्या हातामधनं ड्रॉप झाला नाही. अर्थातच चांगली फिल्डिंग करणारी आजच्या दिवसामधनं कोणती टीम असेल तर ती गावदेवी पिसे, परंतु त्यांच्यासमोर 38 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेला झोटिंग संघ मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेयर त्यांनी पाठवलात. 38 धावसंख्येचा बचाव करायचा आणि दुसऱ्या बाजूला 38 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बलवंत दळवी हरीश पाटील. खरं तर पूर्ण कारकिर्दीमध्ये 13 अर्धशतक या बलवंत दळवीच्या नावावरती आहेत. या स्पर्धेमध्ये सुद्धा असाच काहीसा कारनामा त्याचा राहील का. 38 धावसंख्येचं टार्गेट असताना जयेश शेलारचं पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश खेळपट्टीवरती आला क्रमांक 7 वरती. त्याच्या बॅटमधून एक चौकारी पाहायला मिळाला होता आणि तो जयेश शेलार आता होतोय तयार. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पिक केली लाईन, ताकदीचा वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या बाहेर. तडाका पहिला बलवंत दळवीचा भव्य षटकार. काय फटका होता. या खेळाडूला खरं तर सेट होण्याची गरज लागत नाही. 13 अर्धशतक पूर्ण कारकिर्दीमध्ये त्याच्या नावावरती आहेत. अनेक वेळा तो अशाच प्रकारे सुरुवात करत असतो. सुरुवात जी तो आपल्या टीमला देत असतो ना ती सुरुवात आपल्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट असते. अगदी पॉवर प्ले स्पेशलिस्ट जो बॉलर असतो ना त्या बॉलरला मागणं ठरवण्याचं काम अनेक वेळा बलवंत दळवीने केले. स्लॉटमध्ये असलेला बॉल, स्कोर ऑफ द विकेट, या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल, सेकंड, इट्स अ 2 इन अ रो. ज्याप्रमाणे एकाच धाग्यामध्ये 2 मोती ओवावे तशाच प्रकारे षटकार, त्याच दिशेने तोच बॉलर, तोच अटॅक. बलवंत दळवीचा लागोपाठचा दुसरा षटकार. 38 धावसंख्येचं टार्गेट वाचवायचंय. पहिला बॉलर जयेश शेलार कोणत्या पद्धतीने बॉल टाकेल त्याचा अनुमान खरं तर लावण्यासाठी जास्त वेळ घेतला नाही आणि बलवंत दळवीचा हा दुसरा षटकार. तेजस पाटील यांच्याकडनं
खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल जर या बॉलवरती सिक्सर आला तर. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिसटायमिंग झालाय, परंतु परफेक्टली गॅप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि टप्पा पडला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदरच्या बॉलवरती रिझल्ट 2 षटकारांचं पाहायला मिळालं आणि आता या बॉलवरती बाउंड्री. आता जर पहिल्याच 3 बॉलवरती धावा 16, 38 धाव संख्येचा बचाव करायचा आहे. आता विचार पडलाय जयेश शेलारला सुद्धा की आपला समोर जो खेळाडू लेंथ वरती चेंजेस केली तरी त्याच पद्धतीने तो खेळतोय. बहुतांश वेळेला बॉलर आपण पाहत असतो की ज्या वेळेला डावखुरी हाताचा बॅट्समन येतो ना, नवीन बॉल द्या. जर मॅच बॉल लवकर सापडत नसेल तर मॅनेजमेंट कमिटी नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये त्या बॉलची तुम्ही पूर्तता करा जेणेकरून मॅचचा रिदम हा तसाच राहील. 2 मोठे फटके आले, खरं तर 2 षटकार आले, त्याच्यानंतरचा हा चौकार. आपण चर्चा करत होतो की ज्या वेळेला लेफ्ट आर्म बॉलर असतो ना तेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज नेहमी राऊंड द विकेटने बॉलिंग करत असतो, परंतु जयेश शेलारने त्याची 30 साईड ठेवली, परंतु रिझल्ट त्याचा अपोजिट लागला. 2 मोठे फटके, षटकार, एक चौकार नुकताच तुम्हाला पाहायला मिळाला आणि तब्बल या 3 बॉलमध्ये 16 धावसंख्या एकवटत असताना बलवंत दळवी आता मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. चौथा बॉल आणि चौथा जाईल मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर जज करतोय परंतु त्याचं जजमेंट चुकीचं. अगदी डोक्यावरून ज्याप्रमाणे विमान जावा तशाच प्रकारे हा बॉल मिडविकेटच्या बाहेर. सिक्सर नंबर 3. कपिल पाटील एन्जॉय करतायत. खरं तर जय झोटिंग देव जसा रात्री गावाचं रक्षण करत असतो तशा प्रकारे आपल्या संघाला वाचवण्यासाठी आपण असंच म्हणू की बलवंत दळवी आणि त्यांचा संघ जय झोटिंग देवरुंग हा त्यांच्या टीमचं रक्षण करत असताना या 38 धावसंख्या बनवतोय. हा पहा ऍक्शन रिप्ले. उभं पिच बॉल परफेक्टली होता, ऑन साइडला खोदून काढला मिडविकेटच्या बाहेर. जो षटकार तुम्ही पाहिला तर बलवंत दळवीचा तिसरा षटकार आलाय. 22 धावा. खरं तर डीजे मानी खुश आहेत, अल्पेश गायकवाडी खुश आहेत की लवकर सामना संपला तर ते लवकर घरी जाऊ शकतील, परंतु हा सामना काय फिनिश करण्याचा अंदाज आहे बलवंत दळवीचा. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. पॉवर प्ले सुरू आहे परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर वळल्या गेल्यात. या बॉलवरती मिळते सिंगल. 38 धावसंख्येचा बचाव करत असताना एक इम्पॉर्टंट षटक जे जयेश शेलारच्या हातामध्ये दिलं, त्या षटकाची इम्पॉर्टन्सी भरपूर होती या मॅचमध्ये डिफेंड करण्यासाठी धावा, परंतु ऑन साइडला 4 मोठ्या फटक्यानंतर ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि धावा पाहायला मिळतात. 25 धावा तुम्हाला पाहायला मिळाला. 38 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि टार्गेट पूर्णपणे आता बदलवलं गेलंय. कारण 38 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिलं षटक जर अंडर 10 असतं तर 38 धावा डिफेंड झाल्या असत्या, परंतु पॉवर प्ले आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलरला चांगला चोप पडलाय. बलवंत दळवी तेच सांगतोय की मुलसी पॅटर्न मध्ये खरं तर एक डायलॉग होता की मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि बलवंत दळवीने तेच केलंय. टॉपच्याला ठोकलाय, अर्थात त्याच्या विरोधात त्याने बनवल्या गेल्या धावा 25. अजूनही 15ची गरज या मॅच मध्ये. हरीशसाठी हा बॉल प्लेसमेंट चांगली होती परंतु हलकीशी बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी फलंदाज बाद होईल. पहिला हरेश पडतील मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका पहिला. विकेट आली. शेवटच्या बॉलवरती विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्यासाठी जयेश शेलारला पाठवलं होतं परंतु शेलारच्या विरोधात वार झाले. 4 वार जसे आले तसा हा सामना पूर्णपणे सोडला गेला. हरेशचा प्रयत्न होता की या मॅच मध्ये थोडासा पुढे जायचा होता. के आणि कस्तुभ काले या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. खरं तर हे आपले प्रेक्षक आहेत आणि एवढ्या रात्री तेच प्रेक्षक जागतात जे क्रिकेटचे निस्सीम चाहते असतात, त्याच्यामुळे निस्सीम चाहते तुम्हाला पाहायला मिळाले. 24 बॉलमध्ये 15 हव्यात. स्कोर झालाय 23. अजूनही 15 धावसंख्येची गरज. 5 ओव्हरची मॅच होती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे 70% सामना खुळा केलाय बलवंत दळवीने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गोडे. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये टाकला प्रेशर टाकला पहिल्याच ओव्हरमध्ये. खरं तर त्याच्या कारकिर्दीमधल्या खरं तर 13 अर्धशतकीय खेळी त्याने दाखवल्या गेल्यात, परंतु आता स्वतःच्या या स्पर्धेमध्ये संघ जय झोटिंग संघ खेळतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून 23 धावा पाहायला मिळाल्या.
मागे खेळण्याचा प्रयत्न परफेक्टली गॅप मध्ये, ही लवकर मॅच फिनिश होईल अंदाज तुम्हाला पाहायला मिळतो की फाईन लेगला बॉल चाललाय. 15ची गरज होती, एक बॉल वाईड आला. आता 23 मध्ये बनवायच्या धावा फक्त धाव विजयासाठी जय शूटिंग देवरुंग टीमला. श्यामशेठ दळवी यांनी चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, कारण नेहमी या संघावरती त्यांची माया असते, नेहमी या संघाला सपोर्ट ते करत असतात. आणि गतवर्षी आणि यावर्षी जर आपण पाहिलं ना तर जय झोटिंग देवरुंग या नावाने हा संघ खेळतोय. ताकद आहे, कारण गावाच्या वेशीवरती गावाचा ग्रामदेवता बसलाय. माहिती आहे की त्या आशीर्वादाने हा संघ खूप चांगल्या प्रकारे खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कडाय बॉल हवेमध्ये, विकेट किपरने कोणत्या प्रकारची आता मिस्टेक केली नाही, परंतु बलवनच्या चेहऱ्यावरती कोणतीही नाराजी नसेल. त्याने जे काम केले ते आपल्या टीमसाठी खूप चांगलं. अखेरकार त्याची विकेट पडते. इंडिव्हिज्युअल 27 धावा ज्याने बनवल्या गेल्या, 7 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि पाहायला मिळाले ते म्हणजे 2 चौकार आणि अखेरकार बलवंत दलवीची खेळी संपुष्टात. 22 मध्ये 10 धावसंख्येची गरज. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट.इन च्या माध्यमातून तुम्हाला दाखवला जातोय. नीटनेटकं टेलिकास्ट, अगदी प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग ग्रामीण टेनिस क्रिकेट.इन ची जी वाहिनी या स्पर्धेमध्ये करते. ऑफस्टंपच्या बाहेर होता, जास्त बाहेर होता, परंतु बॅटच्या टो एंडवरती बॉल लागून विकेट किपरच्या हातामध्ये ती विकेट आली. मिळाली सफलता दुसऱ्या ओव्हरमध्ये पियुषला. पियुष 5 ओव्हरच्या खरं तर मॅचमध्ये 2 षटक हाताळत असतो. आता हे षटक दिलं पियुषच्या हातामध्ये. जर हे षटक 10 पेक्षा कमी राहिलं, त्याहून दुसरं षटक अंडर 5 राहिलं तर कदाचित नो डाऊट चौथं षटक पियुषच घेईल. परंतु चौथ्या षटकापर्यंत हा सामना राहील का त्याचाही प्रश्न पडलाय. 22 मध्ये 10 बनवायचे आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनोज गोडे. ओव्हर द विकेटने लेग स्टंपच्या बाहेर स्वीप करायचा होता, परंतु जास्त बाहेर गेला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. इम्पॅक्ट पडला एक्स्ट्रा धावसंख्येचा. 22 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 9. आणि हा 9 आकडा जर आपण लॉंग ऑफच्या फिल्डरच्या टी शर्ट वरती पाहिला तर त्या लॉंग ऑफच्या फिल्डरच्या टी शर्ट वरती 9 आकडा आहे, तोच बनवायचा आहे जय जोटिंग देवरुंगला. चांगला बॉल बॉटम हँडचा वापर करायचा होता, परंतु वेग एवढा होता की बॅट फिरण्या अगोदर बॉल यष्टांवरती जाऊन आदळला. मनोज गोडेची खेळ संपुष्टात लागणारा या मॅच मधला हा 3रा झटका टीम जय जोटिंग देवरुंगला. कोणताही खरं तर प्लेस वरती येऊन हा सामना कोणताही खेळाडू जिंकू शकतो, एवढी ताकद आहे. कारण सिनियर आकाश सारखा खेळाडू या टीमकडे, ज्युनियर आकाशही खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्या अंदाजाने आपण बघितला गेला तर ललेश आहे, ललेशचा अपवाद वगळला गेला तर या टीम मध्ये भावेश आहे, तोही चांगला खेळतो. म्हणजे आता सध्या जी टॉप ऑर्डर आहे ना, ती टॉप ऑर्डर 7व्या क्रमांकापर्यंत अगदी स्ट्रॉंग आहे. हा सामना इझिली चेस डाऊन होईल. 38 धावसंख्येचा टार्गेट मनामध्ये असताना पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या त्या धावा जर आपण पाहिल्या गेल्या तर 23 धावसंख्येचाच ॲडव्हान्टेज भरपूर मोठा मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये चाललाय सिनियर आकाश. एकवीस मध्ये 9 हव्यात. जर 9 बॉलमध्ये 21 हव्या असत्या धावा तर काहीच समीकरण वेगळं असतं. या वातावरणामध्ये हे मॅचचं समीकरण थोडंसं तुम्हाला डिफरंट पाहायला मिळालं असतं, परंतु 21 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय आकाश पाटील सिनियर. मागच्या मॅचमध्ये याच आकाश पाटीलने विनिंग स्ट्रोक दाखवला होता, तोच आता मैदानाच्या आतमध्ये या मॅचला फिनिश करण्यासाठी, हा फिनिशर रोल अदा करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती गेलाय. 21 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 9. आकाश पाटील तयार. पहिलाच बॉल बॉटम हँडचा चांगला वापर, सुंदर वापर केला गेला. एकंदरीत फिल्डरची थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट झालाय, परंतु बॅट लाईन मध्ये बॅट पोचली का या गोष्टीचा विचार आपण पडलाय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला, सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नक्की घडले काय. या बॉलवरती जर फलंदाज बाद असला तर अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय की बॅटर पोहोचला गेला, सो नॉट आउट. या बॉलवरती धावा मिळतील एकंदरीत 3. आणि आता समीकरण अगदी इझी झालंय, म्हणजे 20 मध्ये आता बनवायच्या 6 धावा. ऋतिककडे तेवढी क्षमता आहे. मागच्या मॅचमध्ये ऋतिकचा जर तुम्ही खेळ पाहिला तर मागच्या मॅचमध्ये जय जोटिंग देवरुंग टीमच्या समोर धनेश इलेव्हन कुकसे होता. ऋतिकच्या 2 चौकाराने त्याने त्याची सुरुवात केली होती, परंतु आता इथनं 6 धावसंख्येची गरज. 38 धावसंख्येचा टार्गेट असताना आता फक्त समीकरण 20 चेंडूमध्ये 6 धावसंख्येचं राहिलाय. 20 चेंडू 6 धावा. शेवटची मॅच आजच्या नाईट मधली आणि क्वालिफाय होणारी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये
ती म्हणजे आई गावदेवी पिसे आणि त्यांच्या विरोधात 32 धावा झालेल्या आहेत. फक्त 6 धावेची गरज. बॉटमॅनचा वापर आता हलक्या पद्धतीने कट केला. फिल्डर होते त्या ठिकाणी बीड झाले आणि अति सो बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजेच आता फक्त 2 धावसंख्येच्या फरकाने मागे आहे. हे फरक जर क्रॉस केलं तर तिथून विजय अगदी डोळ्यासमोर जय ज्योतिंगदेव देवरुंगच्या. खरं तर मी आभार व्यक्त करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, ज्या प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेला आनंद दिला आणि आतापर्यंत या सामन्याचा ते आनंद घेतात. आभार आज 3 पंचांचं मी करेन, ज्या 3 पंचांनी चांगली कामगिरी केली. आणि अल्पेश गायकवाड ग्रामीण टेनिस क्रिकेट आम्ही आम्हा सर्वांना मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी व्यक्त करतो. विनिंग स्ट्रोक हा फटका जर आपण पाहिला गेला तर ऋतिकच्या बॅटमधून येत असताना आणि आजच्या रात्रीमधला अर्थातच या स्पर्धेमधला पहिला क्वालिफाय सामना जिंकलाय. सेमीफायनल फर्स्ट मध्ये दाखल झालाय तो म्हणजे संघ जय ज्योतिंग देवरुंग अर्थातच आयोजक संघ. मनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जय ज्योतिंग देवरुंग, श्याम दळवी यांच्या